हसणं होईल सोपं, जीवन होईल खास. पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार. पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25. आसाममध्ये 55 कोटींच्या 37 किलो सोन्याचा मोठा साठा जप्त. सांगली जिल्ह्यातील अक्षय बनसोडेला अटक. आसाम पोलिसांनी सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 55 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे 37 किलो 24 कॅरेट सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. या प्रकरणात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 32 वर्षीय अक्षय बनसोडे याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 4 मोबाईल फोन व 13 ग्रॅम चांदीही जप्त करण्यात आली आहे. गुवाहाटीतील खारगुली परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी सांगितले की संशयित व्यक्तीवर काही दिवसापासून लक्ष ठेवण्यात आलं होतं. माहितीची खातरजमा झाल्यानंतर विशेष पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला तेव्हा अक्षय बनसोडे हा 2 बॅग घेऊन उभा असल्याचे आढळून आले. त्याची झाडाझडती घेतली असता बॅगमधून 37 किलो 24 कॅरेट सोन्याची बिस्किटे सापडली. याशिवाय आरोपीकडून 13 ग्रॅम चांदी, 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. त्यामध्ये 2 आयफोन आणि 2 अँड्रॉइड मोबाईलचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची बाजारातील किंमत 55 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अक्षय बनसोडे गेल्या 2 महिन्यांपासून गुवाहाटीत वास्तव्यास होता. प्राथमिक तपासात यापूर्वीही त्याने सुमारे 20 किलो सोन्याची तस्करी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटशी काही संबंध आहेत का याचाही सखोल तपास सुरू आहे. आसाम पोलिसांनीही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी सोन्याची जप्ती असल्याचा दावा केला आहे. या कारवाईमुळे सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता असून तपास यंत्रणा आरोपीच्या आर्थिक व्यवहारासह त्याच्या इतर साथीदारांचाही शोध घेत आहे. Right, so yesterday night we had a very huge success under the guidance of our CP sir. We had a very huge success. This was probably the largest gold seizure ever done by Assam police. The total value would be more than 55 crores. And the total gold seized was around 37 kgs. So what happened exactly is we had a prior input, but we were not really sure about the input. We had input regarding some gold which is being smuggled. We were not sure it is fake gold or real gold, but we got really lucky this time actually. I'll say this is very good luck also. So we got a specific input and we were chasing that person since long. And yesterday night we cracked the location. When we went there with our team and we searched, he was a very normal looking person. He was wearing very shattered clothes and he was carrying 2 bags. When we searched him, we found around 38 kgs of gold, pure 24 karat solid gold bars. Along with that, there was some silver nodules and flakes, around 13 grams. There were 4 phones along with him, like 2 iPhones. He had 2 iPhones and 2 normal phones of Samsung and Realme. The person arrested was Akshay Bansode. His age is 32 years and he's from Sangli, Maharashtra. So further we are investigating on the whole matter. We have found that this is a part of a large international smuggling racket. Probably it is having links with the Middle Eastern countries, Myanmar and other major cities of India like Mumbai, Delhi and Kolkata, Bangalore. We are still investigating the whole thing. So as soon as we'll get more details, we'll share it with you. Thank you. What was he doing here? Had he any plans of exporting it anywhere in Assam or anywhere? Right. So as of now, as per his statement, he has told us that he has been staying here in Assam since past 2 months only. So he was specifically hired for this purpose and he was receiving a salary of around 80,000 per month. Till this time, he has already smuggled the gold 3 times. Around 20 kgs of gold he has already smuggled. And this was his 4th time when he was attempting to do the same. Before that, we got the input and we finally got him.